प्रत्येकाला असं वाटतं की माझा हस्ताक्षर सुंदर झाला पाहिजे, पालक सांगतात, शिक्षक सांगतात, पण माझ्या हस्ताक्षरामध्ये बदल होत नाही. तर त्यासाठी मी पुस्तक घेऊन आलो. ऑकस सुलेखन पुस्तिका या माध्यमातून, या किटच्या माध्यमातून तुमचं हस्ताक्षर 100% सुंदर होणार आहे फक्त 30 दिवसामध्ये. आणि माझा व्हिडिओ पहा आणि या पुस्तकाचा सराव करा. हे पुस्तक ऑनलाईन अवेलेबल आहे. मला व्हॉट्सअपवर नवीन कमेंट करा आणि पुस्तक मागवा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सराव करा. तुमचं हस्ताक्षर 30 दिवसामध्ये सुंदर होणार आहे. तर चला मग माझ्या व्हिडिओकडे जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या भागाला सुरुवात केलेली आहे. आता अंक आपण घेत आहोत 5 अंक. तोही एकाच स्ट्रोकमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्याचा तुम्हाला सराव करायचा आहे. अशा प्रकारे आता आपण अंकांकडे येऊन आपलं आता लिखाणाला सुरुवात झालेली आहे. 45 अंशाच्या कोनामध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही या अंकांचा सराव करायचा आहे. त्यानंतर आपण जाऊया 6 या अंकाकडे. हा 2 स्ट्रोकमध्ये आहे. 1 2 1 2 1 2. पण तुमच्या हे लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रोक कोणताही असो, तुम्हाला 45 अंशाच्या कोनामध्ये आणि तिरकं धरून या पेनामध्ये कोणत्याही प्रकारची बदल न करता हे लिखाण पूर्ण करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल ते माझ्या या खालील दिलेल्या नंबरवर ते मला कमेंट करून या सुंदर हस्ताक्षरचं किट ते मागवू शकतात. आता आपण 7 या अंकाची सराव करत आहोत. तोही एकाच स्ट्रोकमध्ये तुम्हाला पूर्ण करायचा आहे. 7 घेताना त्याची सुरुवात करताना उंचीकडून आणि हे सांगता करताना कमी उंचीकडे. आता आपण जाऊया 8 अंकाकडे. तोही एकाच स्ट्रोकमध्ये आहे. इंग्लिश अक्षरामध्ये आणि आपल्या देवनागरी अंकामध्ये थोडा फरक आहे. आपले मराठी अंक हे खूप वेगळ्या पद्धतीने लिहिले जातात. अशा प्रकारे हे आपल्याला अंकांचा सराव आपण केलेला आहे. आता जाऊया 9 या अंकाकडे. 9 हा अंक एकाच स्ट्रोकमध्ये तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आणि शेजारी दाखवल्याप्रमाणे त्या वळणाप्रमाणे तुम्हाला हा पेन त्याच्यावर व्यवस्थितपणे गिरवायचा आहे. वरील सूचनेचे पालन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं हस्ताक्षर खूप सुधारणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या अक्षरामध्ये नक्कीच खूप छान बदल झाला असेल. आता याचा सराव करणं गरजेचं आहे. आता आपण 0 याचा सराव करणार आहोत. अंकामध्ये आणि अक्षरामध्ये दोन्ही ठिकाणी 0चं खूप महत्त्व आहे. हा 0 गिरवताना व्यवस्थित आणि काटेकोरपणे तुम्हाला गिरवायचा आहे. अशा प्रकारे या अंकांचा तुम्हाला सराव करायचा आहे. आता आपण पुढील जाऊया म्हणींकडे. काही तुम्हाला सरावासाठी या ठिकाणी आपण अक्षर घेतलेले आहेत. त्या अक्षरांचा सराव करणं गरजेचं आहे. या अक्षराचा सराव करत असताना काटेकोरपणे पेन चालवणं खूप गरजेचं असतं. अशा प्रकारे आपण देवनागरीमधील सर्व अक्षरांचा या ठिकाणी क्रमवार आपण सराव केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण क्रम घेताना प्रत्येक वळणाप्रमाणे क्रम घेतलेला आहे, कारण तो तुम्हाला सोपा जाण्यासाठी याचा आपण सराव घेतलेला आहे. सराव करताना काटेकोरपणे
या अक्षरांचा सराव करणं खूप गरजेचं आहे. श हे अक्षर काळ्या रेषेच्या वरती जाते, म्हणून त्याच्या डोक्यावर रेषा न मारता तेवढी जागा सोडून देणं खूप गरजेचं असतं. अशा प्रकारे आपण हे अक्षरांचा सराव या ठिकाणी केलेला आहे. आता या ठिकाणी एक मी असं मुलांच्या बुद्धी कौशल्य पाहण्यासाठी या ठिकाणी आपण वेगळा एक प्रयोग केलेला आहे. घरोघरी मातीच्याच यापुढे ही म्हण विद्यार्थ्यांनी पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे या म्हणीचा पूर्ण तुम्ही करणे गरजेचे आहे. या ठिकाणी व्यवस्थित डोक्यावर सरळ रेषा घेऊन वरती वेलांटी द्यायची आहे. त्यानंतर आपण खालची म्हण विद्यार्थ्यांच्या बुद्धी कौशल्यासाठी पूर्ण करण्यासाठी आपण अर्धी म्हण लिहिलेली आहे आणि ती म्हण पूर्ण विद्यार्थ्यांनी करायची आहे. गोगलगाय नी पोटात यापुढे काय आहे ते विद्यार्थ्यांनी त्यांच्या नोटबुकमध्ये लिखाण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही या म्हणीचा सराव करणं खूप गरजेचं आहे. आता जाऊया पुढील म्हणींकडे. या ठिकाणी आपण मुलांसाठी म्हणी लिहिलेल्या आहेत आणि त्यासाठी खाली 2 रेषांचे अंतर ठेवलेले आहे. त्या 2 रेषांच्या मध्ये विद्यार्थ्यांनी आता सराव करणं गरजेचं आहे. वरील दिलेली म्हण ही विद्यार्थ्यांनी मोकळ्या रेषेमध्ये पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही ही म्हण सुंदर अशी लिहित असाल आणि तुम्हाला त्याचा आनंदही होत असेल. तरी माझ्या पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे तुम्ही या म्हणीचा सराव केलेला आहे. आता आपण खाली ही म्हण पूर्ण करणार आहोत. पहा तर ज्याप्रमाणे वरील अक्षर आहेत त्याचप्रमाणे खालील अक्षर तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. रेषा मारताना काळ्या रेषेच्या खालच्या बाजूने तुम्हाला ती रेषा मारून पूर्ण करायची आहे. आडवी रेषा मारताना काळ्या रेषेच्या वरती तुमची रेषा गेली नाही पाहिजे. त्यामुळे तुमचं अक्षर दिसण्यास खूप छान दिसते, कारण यावर एकच म्हण आहे. तुम्ही रोज आंघोळ केली आणि डोके विंचरले नाही तर तुम्ही आंघोळ केल्यासारखे वाटत नाही. त्यासारखेच आपल्या अक्षरावर सरळ रेषा नसेल तर आपलं अक्षर सुंदर दिसत नाही. तर अक्षर सुंदर दिसण्यासाठी डोक्यावरची रेषा व्यवस्थित मारणे गरजेचे आहे. काळ्या रेषेला खेटून डोक्यावरची रेषा मारणे खूप गरजेचे आहे. अशा प्रकारे ही म्हण तुम्हाला पूर्ण करायची आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सराव करत आहात आणि तुम्हालाही बालमित्रांनो, तुम्हालाही या गोष्टीचा खूप आनंद येत असेल. आणि हे शिकण्यासाठी अल्पदरामध्ये तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. आणि आता तुमचं अक्षर हे कायमस्वरूपी अशाच प्रकारे राहणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला खालील म्हण ती तसे त्या प्रकारे तुम्हाला पूर्ण करायची आहे. डोक्यावरच्या रेषा, उभी रेषा ही
90 अंशामध्ये काढणे खूप गरजेचे आहे. अशा प्रकारे तुम्ही देवनागरी लिपीचा सराव केला की तुमचा अक्षर हे छान होणार आहे. कारण आपली परंपरा आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे की आपली देवनागरी लिपी ही आपली परंपरा आहे आणि कालांतराने तीच देवनागरी लुप्त होत चाललेली असल्यामुळे मी हे मुलांच्या भवितव्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी हा माझा नवीन एक प्रयोग आहे. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या अक्षराचा आनंद घ्यायचा आहे. आतापर्यंत तुम्ही पाहत असतील की छापलेले अक्षर छान दिसतात, पण तुम्ही स्वतः काढल्याच्या नंतर जो आनंद होतो तो वेगळाच असतो. अशा प्रकारे तुम्ही ही म्हण पूर्ण केलेली आहे. आता आपण पुढील म्हणीकडे जात आहोत. चोर सोडून संन्यासाला फाशी या म्हणीवर तुम्हाला व्यवस्थित गिरवायचे आहे. गिरवताना काटेकोरपणे उकार मात्रा व्यवस्थित मारणे गरजेचे आहे. डोक्यावरची रेषा सरळ आणि काटेकोरपणे 45 अंशाच्या कोनामध्ये घेणे खूप गरजेचे आहे. अशा प्रकारे तुम्ही सराव केला की तुमचा अक्षर खूप सुंदर होणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सराव करत आहोत. सराव करताना सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंदही आला असेल आणि हे तुमच्यासाठी नवीन आहे. नवीन म्हणजे जुने ते सोने अशा या प्रकारची म्हण या ठिकाणी लागू पडते. कारण हे आपलं जुनं आहे पण सोनं आहे, पण ते काही कालांतराच्या याच्यामध्ये कालाच्या ओघामध्ये ते लुप्त झालं होतं आणि त्याला तुमच्या बालमित्रांकडून उजाळा मिळणार आहे. आणि अशा प्रकारे या अक्षरांचा सर्व विद्यार्थ्यांनी सराव करणं गरजेचं आहे. डोक्यावरची रेषा मारताना पहा, व्यवस्थित काळ्या रेषेला खेटून ती रेषा तुम्हाला व्यवस्थित मारायची आहे. चला तर आता आपण खालच्या म्हणीकडे जाऊया. अशाच प्रकारे खालची ही म्हण तुम्हाला व्यवस्थित पेनाने गिरवायची आहे. आणि हा विद्यार्थी मित्रांनो, हा पेन कोणत्या कंपनीचा नाही, तर मी हा तुमच्यासाठी स्वतः बनवलेला पेन आहे. कारण कंपनीमध्ये जो पेन मिळतो तो अशा प्रकारचा पेन नसतो, तो थोडा वेगळ्या प्रकारचा पेन असतो. अशा प्रकारे तुम्हाला हे अक्षर पूर्ण करायचे आहे. आता ही म्हण पूर्ण झाल्यानंतर व्यवस्थित काटेकोरपणे खाली तुम्हाला लिहायचे आहे. याच्यामध्ये एक विद्यार्थ्यांची चूक अशी होते, झ लिहिताना तो 2 प्रकारे वळण असल्यामुळे तो रेषेच्या पण खाली जातो. त्या झचा सराव करणं खूप गरजेचं असतं. अशा प्रकारे या ठिकाणी जोड शब्द ही तुम्हाला दिलेले आहेत. आणि इथून माग आपले जेवढे अक्षरांचा सराव झालेला आहे ते सर्व अक्षर या म्हणींमध्ये घेण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. तो सर्व विचार करून या ठिकाणी या म्हणी आपण घेतलेल्या आहेत की तुम्हाला सर्व अक्षरांचा या ठिकाणी सराव होणे गरजेचे आहे. अशा प्रकारे तुम्ही हे देवनागरी शिकलेले आहात. आणि ही देवनागरी शिकण्यासाठी शहरी भागामध्ये खूप पैसे मोजावे लागतात, पण मी एकदम अल्प दरामध्ये आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला डोळ्यासमोर ठेवून हा माझा प्रकल्प मी तयार केलेला आहे.
तर ही म्हण तुम्हाला आता या ठिकाणी खाली व्यवस्थित गिरवायची आहे. अशा प्रकारे तुम्ही ही म्हण गिरवत पूर्ण करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारे तुमचा हस्ताक्षर छान झाला आहे तसंच तुमच्या मित्रमैत्रिणीचे अक्षर छान होण्यासाठी माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचेही अक्षर छान होण्यासाठी त्यांना तुम्ही मदत करा. धन्यवाद.